शाहू कॉलेजमध्ये त्यांचं ॲटोनॉमस कॉलेज आणि ॲटोनॉमस कॉलेज असल्यामुळं सिलेबस जो आहे सिनियर कॉलेजचा सिलेबस ड्राफ्ट करण्याची मुभा त्यांना असते. तर तो सिलेबस जो मी ड्राफ्ट केलेला आहे त्या म्हणजे सिलेबस ड्राफ्टिंग कमिटीचा मी सदस्य होतो आणि FY SY TYच्या दरम्यान जुने जे विषय आहेत प्लॅनिंग इन इंडिया, भाकरा नांगल योजना, 5 इयर प्लॅन हे सगळे बंद करून आपण जो नवीन सिलेबस टाकला तोच सिलेबस मला वाटतं आजही आपल्या सर्वांसाठी उपयोगी पडेल. तो काय सिलेबस आहे जो मोदीजींनी आणला. नीती आयोग, मेक इन इंडिया, स्टँड अप इंडिया, स्टार्टअप इंडिया, CMEGP, PMEGP, मुद्रा आणि अशा अनेक जवळपास 200 योजनांच्या माध्यमातून जनकल्याणाची कामं करण्याचं जे भारतीय जनता पक्षाने ठरवलेलं आहे त्या योजनांची आपल्याला थोडीफार प्रायमरी माहिती असावी. तर या अनुषंगाने ह्याच्यामध्ये मी बोलणार आहे. तर छोटस आपण सुरुवात करू की एक पंडितजींची अंत्योदय योजना जी आहे, अंत्योदय हा भारतीय जनता पक्षाचा क्रक्स आहे अंत्योदय म्हणजे. तर एक मॉडेल असं आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्था, अमेरिकेचं मॉडेल आहे की भांडवलशाहीने ते त्यांच्या इकॉनॉमीची प्रोग्रेस करतात, कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी म्हणतात त्याला. दुसरं मॉडेल आहे मार्क्सवादाचं, ज्याच्यामध्ये कामगार आणि शेतकरी हे त्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख असतात आणि जे जे कोणी त्याला वैचारिक विरोध करतात त्या वैचारिक विरोधकांचा निपात करून टाकला जातो रक्तरंजित क्रांतीने, म्हणजे मारून टाकलं जातं, त्यांच्या झेंड्याचा कलरच लाल असतो. आणि तिसरं जे मॉडेल आहे जे भारतात मागे 12 वर्षापासून आपण बघतोय ते पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांचं मॉडेल आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं मॉडेल, ज्याच्यामध्ये कॅपिटलिस्टिक इकॉनॉमीचा तर आपण प्रोग्रेस करतोच, फ्री इंडिपेंडन्स इकॉनॉमी, प्रायव्हेट एंटरप्रेन्योरशिप, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या गोष्टीचा आपण डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करतोच. पण या व्यतिरिक्त या सगळ्याचा फायदा जो आहे तो समाजातल्या अंतिम मध्ये बसलेला जो पंक्तीवर बसलेला जो सदस्य आहे, जो कार्यकर्ता आहे किंवा जो गरीब व्यक्ती आहे तिथपर्यंत हे बेनिफिट पोचावे यासाठी शासकीय योजनांच्या मार्फत प्रयत्न करण्यात. तर शासनाचा परफॉर्मन्स काय असतो तर तो शासकीय योजनांमार्फत असतो. मोदीजी म्हणतात की सरकारी खजिन्यावर पहिला हक्क कुणाचा आहे, देशातल्या गरिबांचा आहे. आणि त्यामुळे त्या गरिबांना अपलिफ्टमेंट करण्यासाठी जो काही प्रोग्राम इथं आपण करतो घेतो तो सरकारी योजनांच्या द्वारे घेतो. या योजनाचं फलित स्वरूप असं आहे की मागच्या 12 वर्षामध्ये जो मोदीजींचा 2014 ते 2026 हा जो 12 वर्षाचा कार्यकाळ मोदीजींनी आपण हे मॉडेल इम्प्लिमेंट केलेलं आहे होते ते वर आलेले. तर दारिद्र्य रेषेच्या खालचे हे वर आले म्हणजे जो मिडल क्लास आपल्याकडे होता तो कदाचित 140 कोटी पैकी समजा एक 50 कोटीचा मिडल क्लास होता, तर त्यामध्ये आणखीन 25 कोटीची भर पडली आणि त्याच्यामुळे लातूर काय म्हणतात भारताची किंवा प्रत्येक शहरांची मार्केट साईज जी वाढली, मार्केट डिमांड वाढली आणि त्याच्यामुळे इकॉनॉमीचं चक्र जे ते वेगाने फिरायला लागलं. आजही आपण डबल डिजिट जीडीपीच्या ग्रोथकडे चाललो आहोत. अर्थव्यवस्थेमध्ये आज आपली 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था आहे, लवकरच आपल्या 3ऱ्या नंबरच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा 2027च्या नंतर क्रॉस करू अशा जगातल्या सर्वच अर्थतज्ञांचं मत आहे. आणि जीडीपी मध्ये किंवा ह्या पर कॅपिटा इन्कम वाढवण्यामध्ये जी आपली प्रोग्रेस घोडदौड चालू आहे तर त्यामध्ये महत्वाचा वाटा आहे तो शासकीय योजनांचा. योजना काय? सुरुवातीला राजीव गांधी किंवा काँग्रेसचे मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्र्यांचं असं म्हणणं होतं किंवा 100 रुपये आम्ही जर वरून पाठवले तर घरी त्या प्रत्यक्ष त्या माणसाकडे गरीबाकडे यायला 2 रुपये 5 रुपये 10 रुपये त्याच्या खिशात येतात. बाकी जे आहे ते सिस्टीम मध्येच खाल्ली जातात. त्याच्यासाठी इलाज काय? सिंपल इलाज होता. मोदीजींनी आल्या पहिल्यांदा 2014 मध्ये घोषणा केली जनधन योजना, अकाउंट्स. तर प्रत्येक गरीबाचे अकाउंट काढले. 15 कोटीपेक्षा अधिक, आता 25 कोटीपेक्षा अधिक लोकांचे अकाउंट्स आपण त्या ह्याच्यामध्ये काढलेले आणि त्यांना बँकिंग चॅनल्स मध्ये आले. म्हणजे आपली धुणेवाली, भांडेवाली, छोटे लोक काम करणारे जे आहेत तर ते बँकिंग चॅनलमध्येच नव्हतं, त्यांचं बँक अकाउंटच नव्हतं आणि त्यांना बँकिंग चॅनलमध्ये आहे. बँकिंग चॅनलमध्ये आणल्यामुळे काय झालं की सरकारला जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करायचे आहेत, उदाहरणार्थ कुठले, शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये येतात, आपल्या लाडक्या बहिणींना महिना 1,500 रुपये येतात, अजून काही पेन्शन स्कीम आहेत त्याचे काही 5,000 4,000 आहेत, मातृवंदन योजना आहे त्याचे काही 5,000 रुपये. तर हे सगळे जे काही शासनाला
डायरेक्ट मनी ट्रान्सफर करायचा असतो किंवा विविध सबसिडी योजना आहेत शासनाच्या, तर त्या डायरेक्टली बँक अकाउंटला लिंक करण्यात येतात आणि बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करता येतात. साधारणपणे अर्धा एक तासात बसून जर तिथे एंट्रीज केल्या, ऑलरेडी तुमच्याकडे ते अकाउंट आहे, कोण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, ट्रान्सफर केला तर इमिजिएट त्याचे बेनिफिट जो आहे, 100 रुपये पाठवले तर 100 रुपये येतात. म्हणजे सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी जो म्हणतात, जो मार्क्सवादी किंवा समाजवादी लोक सांगतात, त्याचं सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आर्थिक इम्प्लिमेंटेशन जर कोणी केलं असेल तर हे दीनदयाळ उपाध्याय यांचं जे आर्थिक मॉडेल आहे, आपलं जे विकासाचं मॉडेल आहे, त्या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. या व्यतिरिक्त उद्योजकांसाठी काही योजना आहेत. मी आता मुख्यतः उद्योजकांचा हा अजेंडा घेऊन आलो होतो, कारण उद्योजक जर जास्तीत जास्त झाले तर इकॉनॉमीचे आयडल रिसोर्सेस कामाला लागतात. उद्योजक काय करतो, इकॉनॉमीमध्ये पैसा पडलेला असतो, पेन्शन लोकांचा पैसा बँकेत पडलेला आहे, सर्व्हिसमॅन लोकांचा पैसा एफडी फॉर्म मध्ये बँकेत पडलेला आहे, तो पैसा उद्योजक कर्जाच्या स्वरूपात घेतात. इकॉनॉमीमध्ये अनेक लोक बेकार तरुण असतात, सुशिक्षित बेरोजगार असतात, अशिक्षित बेरोजगार असतात, त्या सगळ्यांना ते कामाला लावतात. वेगवेगळ्या मशिनरीज विकत घेतात आणि अशा पद्धतीने एखाद्या प्रॉडक्टची निर्मिती करतात ज्याची समाजाला गरज आहे, ते विकतात आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन होते, इफेक्टिव्ह युटिलायझेशन होतं नॅशनल रिसोर्सेसचं. गरज पडली तर काही त्यांना जी जागा लागते ती सुद्धा भाड्याने वगैरे घेतात, त्यालाही रेंट मिळतं थोडंफार त्याचं जे आहे. तर अशा पद्धतीने इकॉनॉमीचं चक्र जे आहे ते चालतं. म्हणून उद्योजकतेचा विकास जेवढा समाजामध्ये होईल तेवढं त्या समाजासाठी अधिक आर्थिक उन्नतीकडे तो समाज विकसित होतो, झेपावतो. तर ह्याच्यामध्ये जी पहिली स्कीम आहे आपण जी उद्योजकतेच्या विकासामध्ये, तर ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पीएमईजीपी. पीएमईजीपी ही योजना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पीएमईजीपी मध्ये काय आहे की सर्व्हिस एंटरप्रेन्योर अप टू 20 लाख आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज अप टू 50 लाख यांना सरकारच्या तर्फे लोन उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात आणि त्यावर सबसिडी देण्यात. म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण एखादा प्रकल्प घेतला तर त्याच्यावर 15 ते 35% सबसिडी आहे. आता 20 लाख ही सिलिंग लिमिट आहे, 15 ते 35% म्हणजे किती होईल, 20 लाखाच्या 15% म्हणजे 3 लाख आणि 35% म्हणजे साधारणपणे 7.5 लाख रुपये. तर ही रक्कम सबसिडी फॉर्म मध्ये त्या उद्योजकाला मिळेल, सर्व्हिस एंटरप्राइज करणाऱ्याला. ठीक आहे. असे कुठलेही सर्व्हिस एंटरप्राइज करत असतील, आता आजकाल 2022 पासून गडकरी साहेबांनी पीएमईजीपी योजनेमध्ये पशुपालन या योजनेचा अंतर्भाव सुद्धा केलेला आहे. म्हणजे पशुपालन, मत्स्यपालन किंवा वराहपालन किंवा कुक्कुटपालन, शेळीपालन, हे सगळे जे आहेत हे पीएमईजीपीच्या योजनेच्या अंतर्गत जाते. त्यामुळे रुरल डेव्हलपमेंट, रुरल उद्योजकता जर वाढवायची असेल तर ती उद्योजकता वाढवण्यासाठी त्यांना साधारणपणे 4-5 लाखाची जी काय ऍव्हरेज सबसिडी येईल, या व्यतिरिक्त लोन मिळेल आणि 20-1 लाखामध्ये 10-12 मुरा म्हशी किंवा त्यांचा जो गोठा आहे तो घेऊन त्यांना त्यांचं कार्यकार उद्योजकता, दुधाचा कारभार चालू करता येतो. दुधाची आपल्याला माहिती डिमांड आहे, प्रचंड डिमांड आहे. आपल्याला आपण जे दूध पितो, केमिकलचं पितो किंवा काय प्लास्टिक दूध पितो किंवा कुठलं पितो आपल्याला माहित नाही, पण हे अशामुळे झालेलं आहे की दुधाची प्रचंड डिमांड. आणि असं कुठलं प्रॉडक्ट आहे की ज्याला रेडीमेड मार्केट आहे. काही करायचं म्हटलं, मी मोबाईल बनवला, पेन बनवला तरी मार्केटमध्ये मला विकावं लागेल, पण दूध बनवलं तर डेअरी माझ्याकडे येऊन घेऊन जात. 60 लिटरपेक्षा जास्त माझं जर प्रोडक्शन असेल डेली, तर डेअरी घरी तुमच्या व्हेकल पाठवते, तुमचं सकाळी दूध भरा आणि डेअरी घेऊन जात. मदर डेअरी आहे, त्याच्यानंतर दुसरं तुमचं अमूल आहे किंवा इतर अशा आपल्याकडे लातूरला एफडी लाईट नावाचा ब्रँड आहे. हे लोक सगळे डेअरी चालवतात आणि त्यामुळे साधारणपणे म्हशीचं दूध 50 ते 60 रुपये आणि गाईचं दूध जे आहे 30 ते 40 रुपये या रेटने ते घेऊन जातात आणि ते पुरेसं प्रॉफिटेबल आहे जे शेतकऱ्यांना आहे. आणि त्याच्यामध्ये 5 तारीख, 15 तारीख आणि 25 तारीख असं महिन्यातून 3दा पेमेंट करतात. ऊसाचं पेमेंट कधी येतं, 14 महिन्यातून एकदा आहे. 12 का 14 तुमचे रिलेशन कसे आहेत साहेबांबरोबर त्याच्यानुसार. ठीक आहे. तर दुधाचं पेमेंट कसं येतं, महिन्यात 3दा आहे. ऊसामध्ये एकरी किती प्रॉफिट होतो, ग्रॉस रिसीट 1 ते 1.5 लाख. दुधामध्ये किती होतात, 3 ते 4 लाख. नॅचरली अमूलने जो कायाकल्प केलेला आहे, काया पायलट केलेला आहे गुजरातचा, सगळ्यात पहिल्यांदा आर्थिक क्रांती अमूलची चालू झाली की सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितलं, मोरारजी देसाईंना आदेश दिला. अर्थ खात्याचे त्यावेळेस काँग्रेसचे तज्ज्ञ होते मोरारजीभाई देसाई, त्यांना म्हणले यांना एक कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करून द्या, यांचं दूध कोणी विकत घेत नाही किंवा यांना कोणाला मुंबईला जाऊन विकता येत नाही, तुम्ही एकत्र कारण काहीतरी करा त्याचं.
मग त्या ठिकाणी कुरियन साहेब जॉईन झाले, नंतर मणिभाई देसाईची जॉईन झाले आणि त्यांना मोठं अमूलचं एक मोठी मुवमेंट उभी राहिली. आज अमूलचं दूध अमेरिकेत मिळतं 500 रुपयाला एक गॅलन, बरोबर ना? नाही, 250 रुपयाला का? 500 रुपयाला गॅलन. अमेरिकेमध्ये गॅलन मध्ये घेतात, 5 लिटरचा एक गॅलन असतो. तर त्या ठिकाणी अमेरिकेपर्यंत दूध मार्केटिंग करणारा अमूल हा कोऑपरेटिव्ह सेक्टर मधला ब्रँड आहे, ज्यांनी अॅग्रिकल्चर, इंडस्ट्रीयल आणि सर्वच डेव्हलपमेंट गुजरातची केली. गुजरातच्या विकासाचा जो पायाभरणी केली ते अमूलने केली. लातूरमध्ये जलयुक्त लातूर, जलयुक्त शिवार, पंतप्रधान योजना, विविध तुमच्या पाण साठवण्याच्या योजना, यामुळे पाण्याची क्रांती झालेली आहे. आणि म्हणून धवल क्रांती किंवा तुम्हाला काय म्हणतात दुधाची क्रांती करण्याची ही वेळ आहे, योग्य वेळ आहे. आणि म्हणून लातूर हा मिल्कचा इम्पोर्टर आहे. आपल्याकडे अनेक विद्यार्थी शिकायला येतात, 12-12 तास काम करतात, त्यांच्यामध्ये अभ्यास करतात, पण त्यांना सतत चांगल्या पद्धतीचं ताजं दूध मिळत नाही. ते कुठून येतं? सांगलीहून येतं, कुठं नगरहून येतं, कोल्हापूरहून येतं. तर ते दूध प्रोडक्शन करण्यासाठी जर आपल्या कार्यकर्त्यांनी काही ह्या संदर्भात विचार केला तर त्यांना देखील ह्या पीएमईजीपी योजनेचा फायदा मिळू शकतो. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जर दुधाचं प्रोसेसिंग करायचं असेल किंवा कुठल्याही गोष्टीचं प्रोसेसिंग, ऍग्रिकल्चरचं प्रोसेसिंग, प्रोडक्टचं, सोयाबीनचं प्रोसेसिंग काही करायचं असेल तर 50 लाख रुपयापर्यंतचं कर्ज आणि त्याला सुद्धा 15 ते 35% सबसिडी त्याला मिळते. म्हणजे 35% म्हणजे मॅक्झिमम 17.5 लाख रुपयाची सबसिडी. ठीक आहे, 1 कोटीच्या 35% म्हणजे 35 लाख, 50 लाखाच्या 35% म्हणजे 17.5 लाख पर्यंतची सबसिडी त्याला मिळू शकते. आता 15 कधी आणि 35% कधी, महत्वाचा प्रश्न की आम्हाला सबसिडी मिळणार किती आणि 15% कधी आणि 35%. तर 15% कधी जर शहरी भागामध्ये जेंट्सच्या नावाने प्रकल्प घेतला, जेंट्स, ठीक आहे, पुरुषांच्या नावाने प्रकल्प घेतला तर काय मिळणार? 15%. ग्रामीण भागामध्ये पुरुषांच्याच नावाने प्रकल्प घेतला तर किती मिळणार? 25%. का तर ग्रामीण भागातील. आणि महिलांच्या नावाने ग्रामीण भागामध्ये जर प्रकल्प उभा टाकला तर सबसिडी किती मिळणार? 35%. म्हणून आमचा सल्ला आहे, आम्ही सगळ्यांना आल्यानंतर आमच्याकडे जे उद्योजक येतात त्यांना सांगतो, सर गृहलक्ष्मीच्या नावाने तुम्ही तुमचं युनिट चालू करा, त्याच्यामध्ये तुमचा फायदा जास्त आहे. अनादी काळापासून आपल्याकडे गृहलक्ष्मीला मदत आहे, मोठं मान आहे या संदर्भात. लक्ष्मीच्या योगानं आपल्याकडे लक्ष्मी, गृहलक्ष्मीमुळे लक्ष्मी येते अशी आपल्याकडे मान्यता आहे, ती खरी गोष्ट आहे. आज शासनाच्या प्रत्येक योजनेमध्ये त्याचं प्रतिबिंब दिसते. तर म्हणून महिलांच्या नावाने हे प्रकल्प तुम्ही चालू करा आणि त्यामुळं वुमन एम्पॉवरमेंट ऑटोमॅटिकच होईल. कारण महिलाच्या नावाने प्रकल्प असेल तर बँकेवर सही कोणाची लागेल? महिलांची लागेल. चेकवर सह्या कोणाच्या लागतील? महिलांच्या लागतील. बँक अकाउंट कोणाच्या नावाने असेल? महिलांच्या नावाने असेल. व्हेंडरचं पेमेंट कोण करणार आहे? महिला करणार. तर निश्चितपणे वुमन एम्पॉवरमेंटचं सुद्धा तो पायाभरणी होते आणि एक जे महिलांचा जो जीडीपी वाढण्यामध्ये सहभाग वाढतो. कारण मॅक्झिमम महिला हे घरातल्या चूल आणि मूल ह्याच्यामध्ये ट्रॅडिशनली आपण एंगेज केलेले आहेत. त्या महिला कुठेतरी बाहेर येतात. त्या महिला बाहेर आल्यानंतर जर त्यांना हा एम्पॉवरमेंट अशी मिळाली तर निश्चितपणाने त्यांचा जीडीपी कॉन्ट्रीब्युशन मध्ये त्यांचा रेशो वाढतो. तुम्ही गृहीत धरा, भारताची पॉप्युलेशन 140 कोटी आहे आणि त्याच्यातल्या 60 कोटी महिला समजा घरी बसलेल्या आहेत, गृहीत धरा, किंवा 50 कोटी, 40 कोटी धरा, 40 कोटी महिला घरी बसलेल्या आहेत आणि बाकीच्या वर्किंग वुमन आहेत. त्या 40 कोटी महिला जर इकडं मेन आर्थिक प्रवाहात आले तर भारताचं जीडीपी डबलच होईल ना. ही व्हिजन आहे. असा जीडीपी डबल करण्याची प्रत्येक राष्ट्राने प्रयत्न केलेला आहे. तोच प्रयत्न मोदीजींनी केलेला आहे, पण वेगळ्या मार्गाने, वुमन एम्पॉवरमेंटच्या मार्गाने. ही योजना असू द्या किंवा सीएमईजीपी योजना असू द्या. सीएमईजीपी योजनेमध्ये काय, अशीच योजना आहे सर्वसाधारणपणे, परंतु ह्याच्यामध्ये काय थोडंसं ही मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे. समजा सेंट्रल गव्हर्नमेंटचे पीएमईजीपीचे बजेट संपले, पैसे संपले त्या योजनेतले, तर आपण सीएमईजीपी मध्ये करू शकतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंट जास्त वेल्दी आहे, जास्त पैसा आहे, कारण मुंबई आमची आहे. मुंबईमध्ये औद्योगिक हब आहे, भरपूर मोठं जीएसटी कलेक्शन आपल्याकडे होते. देशाच्या टोटल जीएसटीच्या 20% जीएसटी महाराष्ट्रामध्ये कलेक्ट होतो. त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक ताकद भारतापेक्षा कदाचित थोडीफार जास्त आहे, भारतापेक्षा म्हणजे इतर राज्यांपेक्षा थोडी जास्त आहे. आणि त्याच्यामुळं सीएमईजीपी योजनेमध्ये पुरेसे फंड्स असू शकतात. समजा पीएमईजीपी योजनेमध्ये आपल्याला जर प्रपोजलचं काही लिमिट झालेलं असेल तर आपण सीएमईजीपी योजनेमध्ये टाकू शकतो. परंतु सीएमईजीपी योजनेमध्ये पशुपालनाचा प्रयत्न चालू आहे. त्या संबंधात आपण निवेदन देवेंद्रजींना इथे ज्यावेळेस आले होते, इथं इलेक्शन पूर्वीच्या एका सभेमध्ये आले होते ते, आणि त्यावेळेस आपण त्यांना ते निवेदन दिलंय की बाबा सीएमईजीपी योजनेमध्ये सुद्धा ग्रामीण भागातील जे पशुपालन किंवा इतर योजना आहेत तर त्या तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करा, म्हणजे त्याचा बँड विड्थ किंवा रीच वाढेल. आपण दुसरंही असं निवेदन त्यांना दिलंय की या दोन्ही बँकांसाठी
कोऑपरेटिव्ह बँकांना इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून अप्रुव्हल द्या. जर तसं झालं तर नॅशनलाइज बँकांमध्ये जो लोन घेत असताना आपल्याला अनुभव येतो त्यापेक्षा कम्फर्टेबल अनुभव आपल्याला कोऑपरेटिव्ह बँकांकडे येईल. कसं काय येईल? एक तर कोऑपरेटिव्ह बँक आपलीच आहे, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक. दुसरी आपली संघाची पुणे जनता सहकारी बँक. तिसरी सोलापूर जनता सहकारी बँक, ती आपली संघाची. चौथी विश्वेश्वर सहकारी बँक. पाचवी कॉस्मोस बँक. अशा कितीतरी बँक आहेत ज्याची नाळ, आर्थिक विषयांची नाळ इथल्या लोकांच्या, इथल्या मातीशी जोडलेली आहे. आणि म्हणून जर सहकारी बँकांना सरकारी स्कीम इम्प्लिमेंटेशनचे अधिकार जर मिळाले तर निश्चितपणाने या स्कीमची बँडविड्थ वाढेल, याचा एरिया वाढेल, याचा स्कोप वाढेल, याची ऍक्टिव्हिटीज वाढतील आणि तळागाळाच्या लोकांपर्यंत जे आपल्याला पोहोचायचं आहे पंडित दीनदयाळजींनी सांगितलेल्या आदेशाप्रमाणे तसं पोहोचण्याचं आपलं जे काही खरं जे भाग्य आपल्याला मिळेल तर ती या गोष्टीतून मिळेल. मला असं वाटतं या ठिकाणी माझं कॉन्ट्रीब्युशन भारतीय जनता पक्षासाठी घेण्यात यावं किंवा भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना, मोठ्या नेत्यांना आपल्याला विनंती करून या इम्प्लिमेंटेशन मध्ये काही सुधारणा करण्याची देखील आवश्यकता आहे. ज्या केल्या तर निश्चितपणाने ह्या स्कीमची बँडविड्थ वाढेल आणि आपल्याला त्याचा निश्चित फायदा होईल. खालच्या लोकांनी जर असे प्रकल्प घेतले तर ते उद्योजक होतील, छोटे मोठे उद्योग चटणी लोणचं तयार करता येतील आणि निश्चितपणाने हळूहळू आज तर फूड इंडस्ट्रीचा जमाना आहे, संपूर्ण जगात फूड शॉर्टेज आहे. आपल्याकडे आपण एनर्जीचं भरपूर प्रोव्हिजन केलीये, पण आपल्याला काळजी आहे ती आपल्या एनर्जी सिक्युरिटीची आणि जगाला काळजी आहे ती त्यांच्या वॉटर आणि फूड सिक्युरिटीची. संपूर्ण जगात जे आता सौदी अरेबिया आणि UAE आणि सगळे आखाती प्रदेशातले देश आहेत त्यांच्याकडे फूडच नाही. आपल्याकडे फूडचे टँकर पडलेले जहाजा आहेत, आता जहाजा मुंबईच्या, पण ती तिथपर्यंत पोहोचू शकत नाही कारण जगात बॉम्बारी झालं सगळे. तर ही डिस्पॅरिटी आहे आणि ही फूड सप्लाय कोण करणार? जगाचा बास्केट कोण आहे? ब्रेड बास्केट कुठली आहे? तर भारत. कारण ज्याला जगाचं गव्हाचं कोठार म्हणायला जायचं तर तो युक्रेन आता जळून खाक झाला. आखातात युद्ध लागलेले. तिसरं महायुद्ध असं म्हणतात 2030, 32, 34 पर्यंत चालेल, सांगता येत नाही कितीपर्यंत चालेल, आपल्याला माहिती नाही. कारण युक्रेनचं युद्ध जर 4 वर्ष चाललेलं असेल तर इथलं युद्ध अजून 4-5 वर्ष कदाचित चालू शकेल. कारण जेवढा त्रास रशियाला अमेरिकेने दिला युरोपच्या थ्रू आणि युक्रेनच्या थ्रू, तेवढाच त्रास आता रशिया सुद्धा अमेरिकेला देण्याचा प्रयत्न केला. ते युद्धाचं सांगता येत नाही. म्हणून आपल्याला फूड सिक्युरिटी याची काळजी जरी नसली तरी एनर्जी सिक्युरिटी, एनर्जी कॉन्झर्वेशन आपल्याला करावं लागतं. या दृष्टिकोनातूनही आपण असं बघितलं पाहिजे की जे नितीन गडकरी साहेबांनी एक विजन दिलेली आहे. नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं की बायो सीएनजी प्रकल्पांचं तुम्ही जास्तीत जास्त प्रमोशन करा. बायो सीएनजी म्हणजे बायोमास, बायो सीएनजी जे म्युनिसिपल वेस्ट आहे, फूड वेस्ट आहे, शेण आहे, नेपियर ग्रास आहे. नेपियर ग्रास म्हणजे हत्ती गवत. तुमच्या डेअरी प्रकल्पासाठी जनावरांना खाऊ घालायला सगळ्यात जास्त प्रोटीनयुक्त आहार म्हणजे नेपियर ग्रास. तर हे नेपियर ग्रास, शेण, कल्चर, म्युनिसिपल वेस्ट, फूड वेस्ट याच्यापासून काय तयार होतं तर बायो सीएनजी याचं प्युरिफिकेशन करतात. प्युरिफिकेशन केल्यानंतर त्याच्यातून हायड्रोजन सल्फाईड आणि कार्बन डायऑक्साईड काढून टाकला जातो आणि त्याच्यानंतर जो राहतो तो मिथेन असतो. 95% पेक्षा जास्त मिथेन कंटेंट जर तुमच्या वायूमध्ये, गॅसमध्ये असेल तर असा सगळा गॅस गव्हर्नमेंट विकत घेते. घरी येऊन तुमच्याकडून विकत घेऊन जातात, कॅस्केड पाठवतात गव्हर्नमेंट आणि ते पाईपलाईन मध्ये इंजेक्ट करून टाकतात. तर हे सुद्धा एक गॅरंटेड मार्केट आहे. आज 50% गॅस, भारताला लागणाऱ्या टोटल गॅसच्या 50% गॅस आपण आखाती देशांमधून इम्पोर्ट करतो. आखाती देश जळायला लागले. कुठून आणणार आहेत गॅस आपण? ठीक आहे, गॅस आणणं अवघड आहे. पेट्रोल डिझेल इतकं सोपं नाही. रिफायनरी पेट्रोल डिझेल आपल्याकडे आहेत, पण गॅसचं अवघड आहे. त्याचं स्टोरेज कॅपॅसिटी वगैरे लिमिटेशन खूप असतात. तर हे गॅस इथं मॅन्युफॅक्चर करणं याचा अर्थ आत्मनिर्भर भारत. ठीक आहे, तर त्याचे ते कधी उभे राहू शकतात जर एका क्लस्टरमध्ये, एका तालुक्यामध्ये, एका विशिष्ट गावामध्ये 100 ते 200 डेअरी प्रकल्प उभे राहिले तर तिथं नेपियर ग्रासची लागवड चालू होते. जर नेपियर ग्रास आणि शेण उपलब्ध झालं तर त्या ठिकाणी बायो सीएनजीचा एक साधारणपणे 20 ते 50 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून एक प्लांट आपल्याला टाकता येईल. ठीक आहे, जर एक शेतकरी सेल्फ सफिशियंट झाला, तो एक शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहिला, जर त्याला महिन्याला 5-50 हजार रुपये मिळायला लागले तर तो फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये 1,000 लाख रुपये इन्व्हेस्ट करू शकतो. आणि असे 1-1 लाख रुपये कलेक्ट करून जर एखादा 25, 30, 40, 50 कोटीचा प्रकल्प जर उभा राहिला तर हा जो शेतकरी आहे हा अन्नदाता, ऊर्जादाता बनेल. नेहमी नवीन नवीन जे प्रॉडक्ट्स असतात त्याच्यामध्ये मार्जिन असते,
तुम्ही ट्रॅडिशनली ऊस आणि गहू आणि ज्वारी जर घेतलं बसला तर त्याच्यामधलं प्रॉफिट मार्जिन कमी झालेलं आहे. परंतु तुम्ही ऊर्जादाता झालं, आज सीएनजीच्या लाईन लावून आपण घेतो 85 रुपये किलोनी घेतोय ना. कित्येक ठिकाणी 95 रुपये किलोनी विकला जातो. आपल्याकडे लातूरला थोडी सीएनजीची पाईपलाईन गेली म्हणून आपल्याकडे 85 रुपये किलोनी अवेलेबल आहे सीएनजी. तर हा सीएनजी बायो सीएनजी आपण तयार करू शकतो. याच्यामध्ये तेच मिथेन, उलट सीएनजी मध्ये मिथेनचं पर्सेंट 90 to 92% असं जे गल्फमधून आयात करतो, आणि बायो सीएनजी आपण जर तयार केला तर त्याच्यामध्ये मिथेनचं पर्सेंट 95 to 99% येऊ शकतो. टेक्नॉलॉजीवर डिपेंड आहे. प्युरिफिकेशनच्या जर्मन टेक्नॉलॉजीज आहेत, त्याच्यात कॅपिटल इन्व्हेस्टमेंट त्याच्यामुळे 20, 25, 40 कोटीपर्यंत जाते. पण ते प्रकल्प आपण घेऊ शकतो. कधी घेऊ शकतो? जर त्या एरियामध्ये 150 ते 200 डेअरी युनिट झाले तर. ते जर नाही झाले तर 25, 40, 50 कोटीची इन्व्हेस्टमेंट करून प्रकल्प उभं राहील, पण त्याला रॉ मटेरियल मिळणार नाही. ठीक आहे. तर ह्या सर्व दृष्टिकोनातून मला असं माझं सांगणं आहे की आपण ह्या स्कीमचा ऍडव्हान्टेज घेऊन डेअरी प्रकल्पांची एक साखळी चेन उभी करण्याची आवश्यकता आहे. क्लस्टर अप्रोचनी, ज्यामध्ये चायना डेव्हलप झाला. स्वागत आहे मॅडम आपलं. नमस्कार. तर ज्या पद्धतीने चायना क्लस्टर डेव्हलपमेंट ही चायनाची कल्पना आहे की एका विशिष्ट भागात जसं गंजगोल आहे, एक क्लस्टर आहे. लोखंड गल्ली एक क्लस्टर आहे. सराफ लाईन एक क्लस्टर आहे. ही सर्व सराफ लाईनचे लोकांना त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होते. आणि त्याच्यामुळे असा अप्रोच घेऊन 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट अशी सुद्धा एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे, त्या मार्फत आपल्याला हे होतं. आता हे एवढंच नाही तर MIDH किंवा हॉर्टिकल्चर बोर्डाच्या काही स्कीम्स आहेत, तर ज्याच्यामध्ये आपण बघितलं की आपली शेती जी आहे इट इज व्हल्नरेबल टू अटॅक्स बाय रेन. म्हणजे पाऊस आला की आपली शेती वाहून जाते. मागच्या वर्षी पाऊस भरपूर झाला, आंबाची तूर गेली, आपलं काय म्हणतात सोयाबीन गेलं, बरंच काही काही नुकसान झालं. तर हे होत असतं आणि त्याच्यामुळे ह्याला पॉलीहाऊसमध्ये कंट्रोल टेम्परेचर असतं आणि कंट्रोल वॉटर असतं. पूर्ण पॉलीहाऊसनी केलेला, त्यामुळे पाणी पाऊस जर जास्त झाला तर त्याच्यात नाही तिसरा काढून केलेला पाण्याचं जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपण. जर इस्रायल वाळवंटात नंतर करू शकतो आणि आपल्यापेक्षा जास्त प्रोडक्शन करू शकतो, तर मराठवाड्याचा नंबर 1 ची जमीन आहे. अशी जमीन संपूर्ण महाराष्ट्रात जरी पुणे आणि आसपास गेलं तर कोकणाचे नाही. राखण देजा, दंडक देजा, दगडांचा देजा, ते सगळं स्त्रियांचा दगडांचा देश इकडे मातीचा देश आहे. हा जो मराठवाडा आहे दगडही सुंदर आहे. पेढीमध्ये जो दगड भेटतो तो सुद्धा नंबर 1 क्वालिटी आहे आणि ती माती सुद्धा नंबर 1 क्वालिटी. तरी माती आणि दगड चांगला उपयोग आपण करू शकतो. दोन्हीचं कॉम्बिनेशन करू शकतो. माझ्या होते त्यांच्या शेतामध्ये त्यांनी खदानला त्याचं दूध टाकलं. खदानला टाकल्यानंतर खदाने त्याला पैसे दिले आणि ती खोदून दिल्यामुळं घराला त्याचं काय तर खेळी वगैरे घेऊन केला, दगड घेऊन गेला, पण त्याच्यामुळे शेतात पाण्याची व्यवस्था नाही. माझं असं म्हणणं आहे आमचं सगळे काय करते रॉयल्टी काढून टाकतात. जसं एकनाथ टवरेचं एक स्कीम लावली तेव्हा त्या मात्रा धरणामध्ये खूप काळ झालाय. तो विकत घेऊन जाईल त्याची रॉयल्टी न भरता फक्त जेसीबी आधी फक्त ट्रक आणण्याचा भरून घेऊन आणि त्याच्यामुळे मांजरा धरणमध्ये पाण्याची साठवण क्षमता वाढली. एकनाथ टवरे साहेबांच्या काळात देवेंद्र जेच्या पुढे काकांच्या नेतृत्वाखाली आपण प्रयोग दिला जातो. भरपूर पाण्याची व्यवस्था लातूरला झाली. तर तशी आणखी पाण्याची वॉटर क्वालिटी निर्माण करायची असते तर आपल्याकडे काय झालं पाहिजे, एक ठिकाण आहे त्याला पेमेंट केला पाहिजे. त्याला मुक्त केलं पाहिजे. ते खणतात, खणल्यामध्ये पाणी साठतं, पाणी साठलं तर काय ही वॉटर कॅपॅसिटी आपण गरज प्रमाणे करू शकत नाही. तर ही जी आता पाण्याची उपलब्धता एक झाली पाहिजे. आणि नंबर 2 हे फार्मिंग, ओपन फार्मिंग, ओपन लँड फार्मिंग आपण पॉलीहाऊस फार्मिंग मग पॉलीहाऊस फार्मिंग मध्ये वाटप कन्वर्ट करून आम्हाला मिळणार नाही शासनाकडे. शासनाकडे पॉलीहाऊस फार्मिंगसाठी 40 लाख रुपये केंद्र करते. कोर्टीला आहे एका माणसाला, एका कुटुंबाला सर्वसाधारणपणे 40 लाख रुपये मला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी आहे. नंबर 2 हायड्रोपोनिक फार्मिंग, म्हणजे ज्या ठिकाणी आर्थिक परिश्रम न करता तुम्ही पाण्याच्या हायड्रोपोनिक फार्मिंग इंटरनेटला सर्च करा, आपल्याला मिळेल.
तिथे सुद्धा चालू झाले असिस्टंटच्या गावात कुठलं गाव आपलं हा भोई समुद्राच्या तिथे एक आपण व्हिजिट करून आलो. काही ठिकाणी पुरातन लागणारे जे काही खाद्य आहे किंवा हायड्रोपोनिक पद्धतीने ते रॅक लावलेली रॅकमध्ये ब्रेड वगैरे ते म्हणजे गहू खूप लावून टाकले आणि पाठीची व्यवस्था केली. झालं ते पोषणद्रव्य पाण्याचे पोषणद्रव्य आणि पाणी ते क्लिअरित होतं आणि उत्कृष्ट माती नसलेला पूर्ण मुळासकट चारा तो जनावर हायड्रोपोनिक फार्मिंगमध्ये तुम्हाला सिमला मिरचीपासून सगळे व्हेजिटेबल सगळं देतात आणि उत्कृष्ट दर्जाचं येतं. त्याला चांगलं मार्केटिंग दिसायला चांगले असतात. कंट्रोल कंडिशनमध्ये ते लोक वाढवता येतात. त्याला लाईफ सस्टेनेबल करता येतात. सगळ्या टेक्नॉलॉजी आलेली थोडंसं युट्यूब सर्च युनिव्हर्सिटी विद्यार्थी आपण सगळेच आहेत. आपण सर्च केलं ते तर ठीक आहे. हायड्रोपोनिक फार्मिंग आहे. याला सुद्धा 40 लाख रुपयांची सबसिडी केंद्र सरकार गव्हर्नमेंट जी आहे एमआयडीच्या माध्यमातून देते. त्यानंतर म्हणजे ही सबसिडीचं पर्सेंटेज असते 35-50%. एपीएचएफ नॅशनल बी किपिंग हनी मिशन हे एक आहे. ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणजे जर ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग किंवा ऍग्रिकल्चर साठी कुठलाही तुम्ही लोन दिला तर तुम्हाला त्या लोन मध्ये 3% सबव्हेन्शन मिळेल. 3% म्हणजे जर आपण लोन द्याला की आपण 12% कर्ज घेतलेले आहे कुठल्या ऍग्रिकल्चर आणि विशिष्ट ऍप्लिकेशन सर्व्हिस प्रोसिजर केली करून देतो तर 3% सबव्हेन्शन मिळेल. म्हणजे 12% कर्ज तुम्हाला 9% मिळेल. ठीक आहे. 12% आपण सबव्हेन्शन स्कीम मध्ये आल्यानंतर तुम्ही तेव्हापासून तुम्हाला 9% लागेल. कारण 3% गव्हर्नमेंट माहिती किती मोठा प्रकल्प असतात. ठीक आहे. त्यानंतर AHID म्हणजे जसं AID ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड तसं ॲनिमल हस्बंडरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड तिथं सुद्धा 3% बेनिफिट आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर ॲग्री मेकॅनायझेशन आजकाल लोक म्हणतात की सर आपल्या क्षेत्रामध्ये गडी मिळत नाही हे मिळत नाही ते मिळत नाही. असं जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे शेतात मेकॅनायझेशन करायला पाहिजे. ट्रॅक्टर कडून केली पाहिजे. त्याच्यामध्ये हार्वेस्टर मेकॅनिकल आहे ट्रॅक्टर मेकॅनिकल आहे. तर ह्या मेकॅनायझेशन केलं त्याच्यासाठी सुद्धा काही सरकारी स्कीम आहे. त्यानंतर जर म्हणजे मुद्रा ही योजना आहे. आपण 1 लाख पासून 10 लाख आणि एक्सटेन्शन त्याचं एक्सपान्शन करण्यासाठी 20 लाखापर्यंत अशा सबसिडी स्कीम त्याच्यामध्ये आहे. कोल्ड स्टोरेज स्कीम आहे. तर कोल्ड स्टोरेज ही एमआयडी स्कीम आहे. म्हणजे मी सांगितलं की 40 लाखाच्या कोल्ड स्टोरेज युनिट जवळपास 1 कोटीपर्यंत मला सबसिडी आहे. या व्यतिरिक्त नाबार्डची सुद्धा स्कीम आहे गोडाऊन त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जवळपास 1 कोटी रुपयापर्यंत सबसिडी मिळू. त्यानंतर आता स्टँडअप इंडिया. स्टँडअप इंडिया जे आहे स्टँडअप इंडिया स्पेसिफिकली SC ST आणि विमेन्स 10 लाख 1 कोटीपर्यंत मिळू. स्टँडअप इंडिया SC ST आणि महिला शासन असं म्हटलं तुम्ही स्टँड व्हा आणि तिथे मग स्टँड व्हा त्याच्यामुळे त्यांना आपण एनकरेज करतो आणि तुम्हाला सपरेट क्लास सोसायटी मधला त्यांचं इन्फॉर्मेशन झालं पाहिजे. मग त्यांना ते स्टँडअप इंडियामध्ये त्याच्यामध्ये ते आहे 10 लाख आणि 1 कोटीमध्ये हे करतात. ते स्टँडअप इंडिया त्याच्यामुळे सुरू झालं स्टार्टअप इंडिया. स्टार्टअप इंडियामध्ये काय स्टँडअप इंडिया स्टार्टअप इंडियामध्ये काय करतो स्टार्टअप इंडियामध्ये इनोव्हेटिव्ह करू काहीतरी नवीन करणारे जम टॅलेंट असतं त्याच्या काही कल्पना असतात कल्पना त्या कल्पना असं पाहिजे देत तर पैसे देऊन पाहायला कल्पना म्हणणार एक कल्पना मी आज म्हणतात जातो त्या रूपवर टाकली की डेली नावाची जी कंपनी जीन्स पिकअप वापरून बघितले जीन्स कशा टॅक्सी असते आणि त्या जीन्स काय पण असतो डेली जीन्स तयार होतात ते शेणाचे थोडं असतं तंतू नाही तंतू धाग्याची धाग्यापासून आणि त्या वस्त्रापासून त्याला कलर करून जीन बनवतात आणि डेली जीन त्याला
अशी काही भिन्न काही तुमच्या डोक्यात आहे का की काही वेगळं काही शिकवता जसं आपण काय आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एका ठिकाणी घेण्याची अजून काही इनोव्हेटिव्ह आयडिया तुमच्या अशी काही इनोव्हेटिव्ह आयडिया काय पडतात या संदर्भात होऊ शकतो सगळ्यांकडे खूप जणांना त्या संदर्भात आणि सर्व आपले उदय देशपांडे आपलं जे आयडिया ज्याला ते 20 लाख पर्यंतची आणि 50 लाख पर्यंत कर्ज स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप इंडियामध्ये दिलेलं कर्ज कोणतं मुख्य फरक हा आहे स्टार्टअप इंडियामध्ये दिलेलं कर्ज ही बँक देत नाही लक्षात घ्या महत्वाचं स्टार्टअप इंडियामध्ये कर्ज कोण देतं स्टार्टअप इंडियामध्ये कर्ज देते इन्क्युबेटर्स who are the incubators CSK can be the incubator SRK University can be incubator any section 8 company which is inculcating skill education or is interested to develop or incubate entrepreneurs in the economy are eligible if approved by the government to give the loans and subsidies to the students. पण सर माझ्याकडे डिग्री बॅचलर ऑफ कॉमर्स हे क्वालिफिकेशन सुरू जिल्हा बद्दल आहे त्यांना इन्क्युबेटर मध्ये तर हे दोन देणार कॉलेजेस फंड केला कॉलेजेस किती 5% देणार जर कुठल्या इन्स्टिट्यूशन ऍक्टिव्ह झालं तर बीएसपी कॉलेज ऍप्रूव्ह करून आम्ही करतो तर बीएसपी कॉलेज इन्क्युबेशन सेंटर गव्हर्नमेंट 5 कोटी देते 5 कोटीपैकी 1 कोटी ग्रँट म्हणून वाटायची तुम्हाला चांगल्या लोकांना जवळपास 20 लाख पर्यंत कितीपर्यंत 1 कोटी 5 कोटी आणि उर्वरित 4 कोटी 50 लाखापर्यंत लोन तुम्ही देऊ शकता प्रोजेक्ट म्हणजे अकॅडमिक इन्स्टिट्यूशन इन्क्युबेशन मध्ये ट्रॅव्हल करण्याची धोरण हे धोरण कसं काय म्हणजे लक्षात आलं तर इस्रायल हा स्टार्टअप इस्रायलचे प्रधानमंत्री अमेरिका हा स्टार्टअप अमेरिकेचे एक प्रधानमंत्री तिथं ती स्टार्टअपसाठी एक परिचय आपल्या इंडियन आणि स्टार्टअप अवघड असतो प्रचंड अवघड त्या बोर्ड आला किती बोर्ड असला त्या बोर्डाला जर मी माझी कल्पना बोर्ड तरी मला किती सपोर्ट करतो 10 लाख 20 लाखाची ग्रँट कशासाठी प्रोटोटाईप बनवण्यासाठी म्हणजे जे प्रॉडक्ट की इलेक्ट्रिकल व्हेकल तुम्ही बनवता ना त्याचे प्रोटोटाईप बनवलं त्याच्यासाठी ठीक आहे असं आमचं वेगळं असेल आणि असं वेगळ्यासाठी आम्हाला फंडिंग द्या अशी आमची सूत्र असतं ही कार आहे किंवा सोलर कार असेल किंवा सोलर स्कूटर असेल ठीक आहे प्रोटोटाईप बनवण्यासाठी 20 लाख आणि त्याच्यानंतर हे 50 लाखाचं दुसरी आहे PMFAP प्राईम मिनिस्टर फूड फूड प्रोसेसिंग तर त्याच्यामध्ये 10 लाख रुपयापर्यंत सबसिडी किती टक्के गेली म्हणजे सबसिडीचा पर्सेंटेज 35% 10 लाख गेलं तर 28 लाखापर्यंत प्रकल्प आपल्याला कुठल्या सेक्टरमध्ये फूड प्रोसेसिंग चटण्या बनवणं, कोणते बनवणं, पापड बनवणं
लाडू बनवणं, काही शेंगदाण्याचे लाडू बनवणं, राजगिऱ्याचे लाडू बनवणं, काही बनवणं, या खूप गोष्टी काही करत झाली. पीएम घेतली त्यामध्ये 10 लाख रुपयापर्यंत सबसिडी मिळते. ही स्कीम सध्या खूप ऍक्टिव्हली इम्प्लिमेंट करण्यात आली आणि त्यासाठी मुलांनी कुठल्या गोष्टी लागतील त्याबद्दल काय 10 लाखाची सबसिडी मिळणार. 25% स्वतःचा जमा करावा लागतो, 75% लोन घ्यावं मला करू शकतो. या व्यतिरिक्त मिनिस्ट्री ऑफ प्रोसेसिंगच्या फूड प्रोसेसिंगच्या योजना त्या आहेत की त्याला एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट घडवून आणि त्या योजना जर चालू असतील तरच काय करतात योजना नाही. पण त्या किती मोठे फूड प्रोसेसिंग मध्ये जवळपास 5-5 कोटीपर्यंत सबसिडी असतील. म्हणजे जर प्रोसेसिंग केलं तर सबसिडी तुम्हाला 5 कोटी 30% सबसिडी 5 कोटी मिळेल. म्हणजे प्रकल्प जवळपास 15 कोटीचा तुम्ही प्रकल्प उतरू शकता. त्याला साधारणपणे 5 कोटीपर्यंतची सबसिडी मिळू शकते. मिनिमम प्रोजेक्ट साईज त्याच्या 3 कोटीची आणि 3 कोटीच्या वरचे प्रकल्प असतील तर तुम्ही त्या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट वगैरे भरण्याच्या नादाला लागा, नाही तर लागतो ना. तर ह्या स्कीम जर आपण इम्प्लिमेंट केल्या तर ह्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंगचा बादशाह होऊ शकतो. का म्हणून एवढे मोठे प्रकल्प, एवढ्या मोठ्या क्षमतेच्या स्कीम मोदीजींनी दिल्यात. मोदीजींची एक व्हिजन आहे की ऍग्रिकल्चर म्हणजे शेतकरी हा श्रीमंत झाला पाहिजे, त्याचं उत्पन्न किमान डबल झालं पाहिजे. कसं होईल? त्याच ट्रॅडिशनल पद्धतीने डोकं लावून केलं तर होईल का? नाही होणार. पण त्यांनी काय सांगितलं की जर एखादी कोथिंबीरची जुडी असेल माझ्याकडे, एखादी कॅप्सिकम असेल, एखादं काही फळ असेल, तर मी विकायला गेलो. आज कोथिंबीरच्या जुडीची किंमत आहे 10 रुपये. समजा 10 रुपये गृहित धरा, 10 रुपयाला पाव किलो कोथिंबीर मिळते. उद्या गेलो तर त्याची किंमत होते 8 रुपये, परवा गेलो तर 5 रुपये आणि 4 दिवसानंतर गेलो तर कचरा उचलून नेण्याचे पैसे द्यावे लागतात. फॅक्ट आहे ही ऍग्रिकल्चर प्रोड्यूसची शोकांतिका आहे. इट इज अ पेरिशेबल कमोडिटी. मग पेरिशेबल कमोडिटीला नॉन पेरिशेबल कमोडिटी मध्ये कन्व्हर्ट केलं तरच फ्युचर आहे. हा पेन आहे. So unless you convert the perishable commodity into non-perishable commodity, the product prices of agricultural commodity will depend on market. जर तुमच्या पद्धतीने तुम्हाला प्राइसेस डिपेंड करायचे आहेत मार्केटला तर तुम्हाला त्या टमाट्याचं केचप बनवावं लागतं, सॉस बनवावं लागतं, स्प्रे बनवावं लागेल, त्याचं ते काय पोलिश प्रॉडक्टमध्ये रूपांतरित पनीर बनवावं लागेल, दुसरं काय श्रीखंड बनवावं लागेल आणि ते बनवून ते बरोबर मार्केटमध्ये पाठवा. मग ते भोपी मार्केटमध्ये मुंबईच्या मार्केटमध्ये पाठवता येईल, दुबईच्या मार्केटमध्ये पाठवता येईल आणि आता म्हटल्यासारखं अमेरिकेच्या मार्केटमध्ये आता चालू झाले. झालं ते ऍग्रीमेंट वगैरे झाला काय म्हणतात मार्केटमध्ये आता चालू झालं. तर आपण श्रीखंड श्रीखंड वेळा आणि इतकी काय आणि बघत पैसा वेळा एक्सपोर्ट मार्केट चाललं आहे आणि म्हणून आपली जी ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट आहे जे आपला टमाटा आहे, जो आपला कांदा आहे, जो आपला बटाटा आहे, या जास्तीत जास्त नॉन पेरिशेबल कमोडिटीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी काय उपयोग करू शकते तर फूड प्रोसेसिंग फूड प्रोसेसिंग महत्वाचं आहे. फूड प्रोसेसिंग आता गरीब लोकांसाठी जे आहे त्या काही स्कीम आहेत. कारण ते असं आहे की पंडितजीच्या व्याख्यानाला समोर उद्योगांसाठी सांगून काही उपयोग नाही. प्रधानमंत्रीची आवास योजना आहे 2 ते 3 लाखापर्यंत सबसिडी त्यांची घराच्या किमतीमध्ये. आयुष्यमान भारत योजना आहे त्याच्यामध्ये 5 लाखापर्यंत मेडिकल ट्रीटमेंट होते. प्रधानमंत्री अंत्यकल्याण योजना आहे त्याच्यामध्ये 5 पैकी 4% लोक आहेत त्यांना देण्यात येतं. त्यानंतर जलधन योजना 55 कोटी लोकांची अकाउंट आपण ओपन केलेली आहे. त्याच्यामध्ये म्हणजे जलधन योजना जी आहे अकाउंट काढलेली आहे त्याच्यामध्ये 2 लाखाचा इन्शुरन्स मिळतो. 21 होतो पण तुम्हाला 2 लाखाचा ऍक्सिडेंट इन्शुरन्स तुम्हाला भेटतो. जलधनच्या लोकांना 55 कोटी लोकांच्या अकाउंट काढले त्याच्या 20 रुपयाच्या भरलेला असेल तर त्यांना 2 कोटीचा ऍक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर आहे. ट्रीटमेंट प्रायव्हेट ट्रीटमेंट 1 लाख रुपयाची. त्याच्यानंतर सामाजिक सहाय्यता करायच्या योजना आहे त्याच्यामध्ये पेन्शन अबाउट 65 इयर्स आहे. विकलांग लोकांना 3 ते 7 हजारपर्यंत पेन्शन आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 6,000 रुपयापर्यंत वार्षिक पेन्शन आहे. मनरेगामध्ये 100 दिवसांची तुम्हाला एम्प्लॉयमेंट गॅरंटी केलेली आहे.
अशा अनेक ज्या योजना आहेत अंत्योदय योजना आहे 35 किलो तांदूळ होत आहे. त्याच्यानंतर शेतीसाठी तार कुंपण योजना आहे 90% अनुदान महाराष्ट्र सरकार अर्ध ग्रामपंचायत समितीमध्ये वगैरे करावं लागतं. ह्या सगळ्या तर ह्या योजनेची कदाचित आपल्याला कल्पना असेल किंवा नसेल, कारण ह्या योजनेमध्ये नवीन सांगत नाही. त्या मागच्या 2014 पासून वेगवेगळ्या वर्षांमध्ये डिक्लेअर केलेल्या योजना 2014 ते 21 पर्यंत योजना डिक्लेअर आली. आता तुम्हाला लेटेस्ट योजना मी सांगतो की आतापर्यंत तुम्ही एक्सप्लोर केली जी बॅक एंडेड या सगळ्या ज्या योजना आहेत योजना केल्या त्या बॅक एंडेड योजना. बॅक एंडेड म्हणजे तुम्हाला क्रेडिट लिंक बॅक एंडेड म्हणजे जोपर्यंत बँक तुम्हाला कर्ज देत नाही तोपर्यंत तुमच्या अकाउंटला पडणार नाही. बँकेचं कर्ज देणं अवघड त्याला कोलेटरल सिक्युरिटी मागितली बँक वाटायला होती नाही बँकेची किंमत पैसा आहे अवघड पैसा बँक एजंट आहे पैसा नाही त्यामुळे बँकेचे नाव नाही बघूनच करणार. परंतु देवेंद्रजींनी 2026च्या बजेटमध्ये डिक्लेअर केलेली राज्यस्तरीय उद्योजकता विकास योजना आहे ती विज्ञानाची त्या योजनेमध्ये जवळपास 3 योजना त्या बँक क्रेडिट लिंक नाही डायरेक्ट करू शकतो. बँक लिंकही करू शकतो आणि डायरेक्ट काय योजना आहेत त्या तर साधारणपणे 5 म्हशी त्याचा 3 वर्षाचा इन्शुरन्स काढण्यासाठी साधारणपणे 80,000 रुपये असे 5,80,000 रुपये गोष्ट बांधण्यासाठी 3 लाख रुपये आणि त्याचे इक्विपमेंट आहे म्हणजे ते इक्विपमेंट साधारणपणे 2-3 लाख रुपये इक्विपमेंट म्हणजे पॉवर लागतात ते प्रेशर कंट्रोल करावं लागतं पुरा मशीन आपल्याकडे जपू शकत नाही पुराणाची काळामध्ये तरी पॉवर करावं लागतं 1,000 रुपये पॉवर त्याच्यानंतर त्याच्या